नमस्कार, मी राजन लाडले वरे कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मी आज आपल्याला जैतापूर प्राथमिक शाळेमध्ये घेऊन आलो. विविध उपक्रम राबवले जातात. मराठी शाळा टिकली पाहिजे यासाठी नुसतं बोलून उपयोग नाही, चांगले उपक्रम राबवले पाहिजे. असाच एक उपक्रम या ठिकाणी पालक आणि विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून राबवला आहे. तो उपक्रम तुम्हाला दाखवायचा आहे. उपक्रम आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. या माझ्यासोबत चला. चला या जाऊया शाळेत. सुरुवात इथून आहे. सरी वाय इथून आहे. काय केलंय तू? काय आणलंय? काय आणलंयस? इडली आणि काय? अरे वा, किती रुपयाला देणार तू? किती रुपयाला? 10 रुपयाला. 10 रुपयाला ना. ओके ओके. पुढे या, पुढे पुढे बघूया काय आहे. पुढे काय आहे? चिकन चीज मसाला पाव. चिकन चीज मसाला पाव. काय आणलंय ग? हे काय आहे? काय भरते? मेयोनीज. वा वा वा, व्हेरी गुड. किती रुपयाला लावलंय? पुढे काय आहे? आराध्य काय आणलंय? मंचुरियन. किती रुपयाला? 20 रुपये प्लेट. व्हेरी गुड. पुढे या, पुढे चला. पुढे बघूया काय आहे. काय आहे? काय आहे? नारळी वाडी. व्हेरी गुड. कशी लावली? 10 रुपये एक पिशवी. व्हेरी गुड. या पुढे. इकडे काय आहे बघूया. अरे बापरे, इथे काय आहे? चिकन बिर्याणी. काय आहे रे? चिकन बिर्याणी. कशी आहे? हा 50 नाही, फुल 100. हा 50. हा कुठे? हा 20. अच्छा, व्हेरी गुड. तुमच्याकडे काय आहे? काय आहे तुमच्याकडे? कांदा भजी. कशी प्लेट? 20 रुपये प्लेट. व्हेरी गुड. इथे काय आहे? काय आहे तुझ्याकडे? काय आणलेस? हां, कशी? किती रुपये? 20 रुपये. व्हेरी गुड. चला इकडे या. पुढे पुढे चला. इथे काही चटपटी चना चाट फक्त 10 रुपयात. पॅनर पण लावले आहेत. आणि हे बघा बघा, एकदम मस्त तयार होऊन आली. काय का नाव तुझं? भूमी. अच्छा, काय काय आणलंयस? चना चाट आणि लिंबू सरबत. ओके. संपले का? सुरुवात झाली की नाही संपायला? होईल होईल सुरुवात. हां, चल पुढे या. पुढे पुढे. इथे काय आहे? काय आहे तुझ्याकडे? समोसा आहे. काय नाव तुझं? अलिझा. अलिझा. व्हेरी गुड. किती रुपये समोसा? 20 रुपये. 20 रुपये एक प्लेट. प्लेटमध्ये किती आहेत? 3 आहेत. ओके या. पुढे पुढे. अरे वा, इथे काय आहे? काय आहे? कलिंगड आहे. मस्त आणले ते एकदम बनवून. छानच. कसे लावले? 50 रुपयाला. 15 रुपयाला एक. घेतात ना लोक, येतात ना. ओरडायचं मोठं म्हणून, या या. पुढे आंबोली आहेत. झाली खरेदी? खरेदी चालू आहे वाटतं. व्हेरी गुड. बरं, पिशवी भरली. ते काय तुझ्याकडे? मोदक. कसे आहे मोदक? किती? 20 रुपये. हा, गिराईक येतात ना. इकडे काय आणलंय? काय आणलंय? हो, तुमच्याकडे काय आहे? हो मॅडम, काय आहे तुमच्याकडे? तुम्ही खाताय की गिरायकांना विकताय? विकताय ना. किती रुपये आहेत? अच्छा, एक हे प्लेट किती? 10 रुपये. आणि 2 प्लेट? आणि 3 घेतले तर 30 रुपये. व्हेरी गुड. गिराईक येतात ना. ओरडा ओरडा. हे काय केलंय? इथे काय केलंय? इकडे काय ठेवलंय? कचरा पेटी पण गेले. हो, कचरा इकडे टाकलं चालेल ना? इकडे टाकतो आम्ही खाऊन झालं की प्लेट. मग कुठे टाकायचा? इथे टाकायचं का? बरं बरं बरं. ओके. इथे काय? समर्थ कसले लाडू आहेत? रव्याचे लाडू. किती रुपये? 30 रुपये एक पॅकेट. व्हेरी गुड. पुढे या. आणि काय आणलं? संपले वाटतं तुझं सगळं? गुलाबजामुन 10 रुपये. संपले वाटतं, हो ना? व्हेरी गुड. हाय, तिथे काय आहे? हे काय आहे? तू काय आणलंय? वडापाव. हां, एक घेतलं तर किती? 15. आणि 2 घेतले तर? अच्छा, मग बरं आहे. स्कीम आहे, स्कीम आहे याच्याकडे. व्हेरी गुड. चला पुढे पुढे जाऊया. इथे काय आहे? काय आणलंय? बनवून देशील? बनवतेस? व्हेरी गुड. बनव बनव. पुढे काय? अरे वा, इथे काय आणलंय? तू काय आणलंयस? पाव आणि सरबत. कटलेट पाव
आणि शरबत. आणि तिथे काय शरबत कसलं आहे? मोहब्बत की शरबत. मोहब्बत की शरबत आहे. अरे वा, व्हेरी गुड. ते घ्या, मोहब्बत की शरबत आहे या. आणि हे काय तू स्वतः खातेस की विकतेस? हा खा तू दुसरं आणलंय वाटतं काय ते खायला. इथे पण काय अप्पे आहे? अप्पे. फूड स्टॉल तुम्हाला सगळ्यांनी मी दाखवलेले आहेत. फूड स्टॉल कसे वाटले हे सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. आणि आपल्या गावात सुद्धा असा एखादा कार्यक्रम घेता येईल का याचा विचार करा. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी मराठी शाळा टिकली पाहिजे म्हणून असे कार्यक्रम घेतले जातात. मुलांना आनंद मिळतो. पालकसुद्धा मोठ्या उत्साहाने बघा सहभागी झाले. पालकसुद्धा आलेले आहेत, त्यांच्यासोबत उभे आहेत. त्यांना व्यवहार ज्ञान समजलं पाहिजे मुलांना म्हणून पालक, शिक्षक यांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खूप चांगला प्रतिसाद या मॉलला मिळालेला दिसतोय आपल्याला. का आता मोहब्बत मार्केट आहे नाच मी. तर भाई झाली खरेदी? झाली. व्हेरी गुड. बरं वाटलं? बरं वाटलं, छान. पहिल्यांदाच झालं. ठीक आहे. ओके. राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या काठावर वसलेल्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या ऐतिहासिक जैतापूर गावामध्ये प्राथमिक शाळेमध्ये राबवलेला हा उपक्रम मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय. संपूर्ण स्टॉल मी आपल्याला दाखवले होते. आता आम्हाला सुद्धा खरेदी करायचं आहे. मी खरेदी करतोय. माझ्यासोबत राहा. तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी संयुक्तपणे राबविलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी म्हणजे ग्रामस्थांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. सकाळी 11:30 वाजता हे स्टॉल सुरू झाले होते आणि आता दुपारचा 1 वाजत आला आहे. सगळे पदार्थ जवळजवळ संपत आलेले आहेत. या उपक्रमाविषयी आपण या शाळेच्या शिक्षकांकडून समजून घेऊया. माझे पूर्ण नाव प्रशांत कृष्णात कांबळे. ओके, ठीक आहे. मूळ गाव कुठचं आपलं? मूळगाव कोल्हापूर. हां, ओके. आणि जैतापूरला कधीपासून आहात तुम्ही आता? जैतापूरला मी 1/1/2025 पासून इथं आहे. हां, पहिल्यांदाच तुम्ही या शाळेमध्ये हा उपक्रम राबवत आहे. ठीक आहे, थँक्यू. संकल्पना आपली काय आहे? कशासाठी आपण हा उपक्रम राबवला आहे आणि प्रतिसाद कसा मिळाला आहे? सर्वप्रथम मी तुमचे आमच्या शाळेमध्ये स्वागत करतो. जिल्हा परिषद शाळा जैतापूर नंबर यांनी यावर्षी पहिल्यांदाच बालमेळावा हा उपक्रम राबवलेला आहे. त्यामध्ये आम्ही फूड फेस्टिवल म्हणजे मुलांनी खाद्य बनवून आणायचं आहे आणि ते विकायचं आहे. ही कन्सेप्ट आम्ही इथं पहिल्यांदाच इथं साकार करत आहोत, जे की मुलांना त्याच्यातून हिशोब कसा असतो किंवा व्यवहार कसा करायचा हे समजेल आणि त्यांनी जे चविष्ट पदार्थ आणले त्याचा पण सर्वांना आस्वाद घेता येईल. याला प्रतिसाद कसा मिळाला आहे आणि कोणाकोणाचं सहकार्य लाभतं याच्यामध्ये? प्रतिसाद पालकांनी खूप छान दिलेला आहे, तसेच ग्रामस्थांनी पण छान प्रतिसाद दिलेला आहे. आणि जर पाहिलं तर आतापर्यंत बरेच स्टॉल खाली झालेले आहेत. इतका प्रतिसाद चांगला भेटलेला आहे. ओके. मी सांगेन की फक्त इंग्लिशमध्येच ॲक्टिव्हिटी होत नाहीत तर मराठी शाळेमध्ये सुद्धा ॲक्टिव्हिटी होतात आणि ते तुम्ही बघायला आलात तरच समजेल की इथं बऱ्याच प्रमाणात आपण मोफत पोषण आहार आहे, मोफत पाठ्यपुस्तकं आहेत. आता ह्या वर्षी आपण मोफत शालेय दप्तर पण देत आहोत मुलांना आणि अशा बरेच उपक्रम असतात की ते आम्ही फ्रीमध्ये करतो मराठी शाळेमध्ये. असा उपक्रम घेतल्यामुळे काय होईल असं तुम्हाला वाटतं? याच्यातून मुलांचे जे सप्तगुण आहेत त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. खूप छान उपक्रम राबवला आहे आपण. असेच उपक्रम वेगवेगळ्या शाळेने राबवावेत अशी आपण अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू सर. तर बाजारातली आमची खरेदी झाली आहे. बघा, मी सगळ्यांकडून थोडे एक पदार्थ खरेदी केलेले आहेत. खायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. हे बघा, हे सुद्धा खरेदी केलेले आहे आणि अजून आहे दाखवतो. सर्व स्टॉलवरून काही ना काही खरेदी केली. मराठी शाळेतल्या मुलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही सुद्धा या स्टॉलवरती गेलो होतो आणि या सगळ्या स्टॉलवरून प्रत्येक गोष्ट खरेदी करून घेऊन आलो आहे. खूप छान पदार्थ आपल्याला इथं खायला मिळणार आहेत. आम्ही खायला सुद्धा सुरुवात केली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. आणि तुमच्या भागातही अशा मराठी शाळा असतील तर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम शिक्षकांच्या माध्यमातून आपण घ्या. पालकांनी सहकार्य करा. राजापूर तालुक्यातील जैतापूर प्राथमिक शाळेमध्ये राबवलेला हा अनोखा उपक्रम या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे. हा उपक्रम आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण.